चला तर आता रिव्ह्यू करूया मुसाफिर कॅफे या नवीन सिरीजची जी नेटफ्लिक्स वरती आली आहे। नमस्कार मंडळी, मी कुणाल देवलकर आणि तुम्ही पाहताय शो सागा इनसाइडर। तर भाई लोक, लव्ह स्टोरी म्हटलं की नक्की तुम्हाला पहिलं डोक्यात काय येतं? फाईट्स, ट्रँगल्स, ड्रामा। पण मुसाफिर कॅफे हे सगळं सोडून एकदम शांत, दिल को छू लेने वाली अशी स्टोरी घेऊन आलंय। चला तर बघूया नक्की यात हाय काय। तर ही सिरीज दिव्य प्रकाश दुबेच्या बेस्ट सेलिंग नॉव्हल वरती बेस्ड आहे आणि ही सिरीज बनवली आहे शरण्य राजगोपालने। तर या स्टोरी आहे चंदन मोहन शर्माची, म्हणजेच विक्रम मसे, जो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण त्याचं खरं स्वप्न आहे की त्याला डोंगरावरती जाऊन एक स्वतःची कॅफे ओपन करायची आहे। आणि मग ह्याच्या आयुष्यात येते सुधा, वेदिका पिंटो, एक स्ट्रॉंग, इंडिपेंडेंट आणि डिवोर्स लॉयर दाखवली आहे। दोघांची भेट होते अरेंज मॅरेजच्या माध्यमातून। गंमत म्हणजे सुधाला लग्नावरती भरोसाच नाहीये, कारण तिने आतापर्यंत खूप नाती तुटताना बघितली। पण भाई लोक, ही टिपिकल लव्ह स्टोरी नाही। इथे ग्रँड जेस्चर्स किंवा ड्रामॅटिकल डायलॉग्स असं काही नाहीये। इथे फक्त कन्व्हर्सेशन आहे, छोटी छोटी मतभेद आहेत आणि दोघं एकमेकांसोबत ग्रो कसे होतात हे दाखवलं। सुधा चंदरला त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढून मोठी स्वप्न कशी बघायची हे शिकवते। तर या लव्ह स्टोरी मध्ये बघायला खरी वाटते, ना काही फिल्मी, ना काही फिल्मी स्टाईल, ना काही फोर्सफुली दाखवलंय। तर दोन माणसं इकडे एकमेकांना समजून घेत आहेत। डिरेक्शन केलंय रुचिर अरुणनी आणि ही 8 एपिसोडची सिरीज आहे जी अनहर्ड स्पेस वरती चालते। म्हणजेच कुठे घाई नाहीये, कॅरेक्टरला पुरेपूर वेळ दिलाय इव्हॉल्व्ह होण्यासाठी। माझ्या मते ही सिरीज खूप रिफ्रेशिंग आहे, कारण आजकालच्या या फास्ट फॉरवर्ड फेस मध्ये आपण सगळे आता जे मूवीज बघतो किंवा सिरीज बघतोय, हे सगळे बोलतो ना खूप पेस मध्ये दाखवले जातात, कधी येतात कधी संपतात कळत नाही। पण बेसिकली ही सिरीज बघायला तुम्हाला निवांत बसायला लागणार आणि मन लावून बघायला लागणार। आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ही सिरीज हे नाही विचारत की कोण कोणाबरोबर संपतंय, हे दाखवते की प्रेम माणसाला कसं घडवतं। कधी कधी प्रेम संपत नाही, फक्त त्याचा रूप बदलतं। आणि हाच खरा इमोशनल पिलर मला वाटतो या सिरीजचा आहे। हे लोक, तुम्हाला अशी शांत आणि दिल को छू लेने वाली सिरीज बघायला आवडेल का? खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका, कारण की मी असेच व्हिडिओज घेऊन येत राहीन तुमच्यासाठी मराठीमध्ये। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।